नमस्कार. सविता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज मी घेऊन आले आहे सुंदर कलरफुल रेखीव अशी ही मोत्याची भातुकली किंवा मोत्याचा रुखवत. अतिशय सुंदर अशा सर्व डिझाईन झालेल्या आहेत. आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, खाली कमेंटसुद्धा करा. कारण तुमच्याच सपोर्टमुळे मी वेगवेगळ्या अशा डिझाईन मला सुचतात आणि मी तुमच्यासाठी घेऊनसुद्धा येत असते. तर नक्कीच तुम्ही माझे सर्व व्हिडिओ पहा. आणि हा रुखवत जर कोणाला ऑर्डर करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला फक्त मेसेज करायचे आहेत, कारण तो आमच्या शॉपचा नंबर आहे. आणि पाहूया या डिझाईनमध्ये आपण मोत्याचे चौरंग आणि पाट मी कसे बनवले आहेत ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बनवून दाखवणार आहे. यातील सर्व डिझाईनचे व्हिडिओसुद्धा सेपरेट तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर या भागामध्ये आपण मोत्याचा चौरंग आणि पाट कसा बनवायचा ते तुम्हाला इथे मी बनवून दाखवणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. या भागामध्ये चौरंग आणि पाट बनवण्यासाठी आपल्याला 6 नंबरची मोती वापरायची आहेत आणि 30 नंबरचं वायर या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. तर पाहूया. सुईमध्ये आपल्याला डबल वायर घ्यायचं आहे आणि ही अशी डिझाईन आपण आधी बनवणार आहोत. त्यासाठी 4 गुलाबी मोती इथे मी ओवून घेतलेले आहेत. वायर डबल आहे आणि त्याला 2 वेळेस आपण गाठी देणार आहोत. दोन 3 वेळेस गाठी दिल्यानंतर सुई जी आहे 1-2 मोत्यातून पुढं घ्यायची आणि या ठिकाणी एक फासा आपल्याला द्यायचा आहे. त्यामुळे आपला बेस जो आहे तो अगदी पक्का होतो. त्यानंतर 3 निळे मोती घेऊन गुलाबी मोत्यातून सुई आपल्याला काढायची आहे. एका मोत्यातून सुई काढायची आहे. त्यानंतर पुढच्या गुलाबी मोत्यातून सुई घालून परत 3 निळे मोती टाकून परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. याचप्रमाणे आपल्याला या दोन्ही पण मोत्यावर करायचं आहे. 3 निळे मोती टाकून सुई खालच्या मोत्यातून काढून घ्यायची आहे आणि हा शेवट 3 निळे मोती टाकून खालच्या गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे. अशा पद्धतीनं गुलाबी मोत्याच्या सर्व बाजूनी निळे मोती आले आहेत. आता सुई जी आहे हे पहा असं एका मोत्यातून पुढं घ्यायची आहे आणि ह्या 2 मोत्यावर आता आपल्याला 2 मोती वरती फिट करायचे आहेत. खालच्या निळ्या 2 मोत्यावर पिवळे 2 मोती फिट करायचे आहेत. तर वापस खालच्या निळ्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आता परत कॉर्नरचा 1 मोती आहे यावर परत 3 पिवळे मोती आपल्याला फिट करायचे आहेत. या पद्धतीनं खालच्या निळ्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे आणि त्यावर पिवळे 2 मोती फिट करायचे आहेत. परत खालच्या निळ्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि आता परत कॉर्नरच्या निळ्या मोत्यातून सुई काढायची आहे आणि यावर पिवळे 3 मोती फिट करायचे आहेत. तर तुमच्या लक्षात बसलं असेल तर कॉर्नरवरच्या निळ्या एका मोत्यावर 3 मोती फिट करायचे आहेत आणि मधल्या निळ्या 2 मोत्यावर पिवळे 2 मोती फिट करायचे आहेत. अशा पद्धतीनं सर्व बाजूनी आपल्याला पिवळे मोती लावून घ्यायचे आहेत. आता निळ्या या 2 मोत्यावर पिवळे 2 मोती टाकून परत खालच्या निळ्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे. आणि ज्यावेळेस कॉर्नरवर येतो त्यावेळेस परत 3 मोती टाकून खालच्या निळ्या मोत्यातून सुई काढायची आहे. ही पाटाची डिझाईन आपण बनवत आहोत. तर ही मधली डिझाईन आहे. पाटाचा बरोबर मध्य या डिझाईनपासून होतो. तर कॉर्नरवरती परत पिवळे 3 मोती टाकून हा पिवळ्या मोत्यांचा राऊंड आपला इथं कंप्लीट झाला आहे. आता सुई परत
वरच्या एका मोत्यातून काढून घेतली आहे. आता या पिवळ्या मोत्यावर आपल्याला पांढरे मोती बसवायचे 2 आणि खालच्या पिवळ्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आता सुई जी आहे पांढऱ्या मोत्यातून फिरवून घेऊन परत खालच्या पिवळ्या 2 मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे आणि यावर आपल्याला गुलाबी 2 मोती फिट करायचे आहेत. गुलाबी 2 मोती टाकून परत खालच्या पिवळ्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे. कलर मोती जोपर्यंत आपण डिझाईन बनवत आहोत तोपर्यंत बाजूच्या मोत्यातून सुई नाही घ्यायची, फक्त वरून खालच्या मोत्यात सुई काढायची आहे. आता गुलाबी 3 मोती टाकायचे आहेत. गुलाबी 3 मोती फिट केल्यानंतर परत पिवळ्या 2 मोत्यावर 2 गुलाबी मोती आपण फिट करणार आहोत. आणि आता पांढरे 2 मोती आपल्याला फिट करायचे. अशा पद्धतीनं ही जी लाईन आहे आपली इथं कंप्लीट झाली आहे. आता आपल्याला सुई त्या बाजूने न्यायची आहे. दुसऱ्या बाजूने आपण सुई काढून घेतो. हे पहा, एकीकडून आपण असे पांढरे आणि गुलाबी मोती लावले. तसेच या बाजूने सुद्धा आपल्याला 2 पांढरे आणि नंतर गुलाबी मोती या बाजूला आपल्याला बसवायचे. दोन पांढरे आणि नंतर गुलाबी मोती आपल्याला इथं या बाजूने सुद्धा सेम असेच बसवायचे. तर इथं या बाजूला मी हे मोती बसवून घेतलेत. आता काय करायचं आहे, हे राहिलेला जो भाग आहे तो आपल्याला पांढऱ्या मोत्याने कंप्लीट करायचा आहे. आता आपण नेहमीप्रमाणे चौकोन करणार आहोत. हे पहा, इथं पांढरे 2 मोती टाकून चौकोन करायचं आहे आपल्याला. आपण नेहमी डिझाईनमध्ये ज्या पद्धतीने चौकोन करतो त्या पद्धतीने आता इथं आपल्याला चौकोन करायचे आहेत. पांढरे 2 मोती टाकून खालच्या मोत्यातून आणि बाजूच्या मोत्यातून सुई काढायची आहे. वरच्या मोत्यातून सुई काढायची आहे. आणि आता 3 मोती इथे टाकायचे आहेत पांढरे. 3 मोती टाकून खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आहे. आणि आता सुई गुलाबी मोत्यापर्यंत आणायची. पांढऱ्या मोत्यातून फिरून गुलाबी मोत्यातून फिरून एक पांढरा मोती इथं बसणार आहे. एक पांढरा मोती टाकून सर्व मोत्यातून आपण सुई फिरवणार आहोत. तर लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण पांढरे 2 मोती टाकून चौकोन केला, त्यानंतर पांढरे 3 मोती टाकले आणि शेवटला आपण पांढरा 1 मोती टाकून एक बाजू आपली कंप्लीट झाली आहे. सेम या बाजूला आता आपल्याला इकडं करायचं आहे. इकडं आणखीन एकदा मी तुम्हाला करून दाखवते. पहिल्यांदा आपण 2 पांढरे मोती टाकणार आहोत. खालच्या मोत्यातून आणि बाजूच्या मोत्यातून सुई काढून वरच्या पांढऱ्या मोत्यावर आणायची आहे. आता आपण 3 पांढरे मोती टाकणार आहोत. खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आहे आणि सर्व मोत्यातून सुई फिरवून घेऊन गुलाबी मोत्यातून सुई काढून इथं एक पांढरा मोती बसणार आहे. एक पांढरा मोती टाकून सुई सर्व मोत्यातून फिरवून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं दोन्ही बाजू केल्यात मी. त्या बाजूला सुद्धा सेम असंच आपल्याला करायचं आहे. आता एक इथं पांढऱ्या मोत्याची एक लाईन इथं करणार आहोत. तर पहिल्यांदा 3 पांढरे मोती टाकून चौकोन करायचा आहे.
आणि त्यानंतर 2-2 पांढरे मोती टाकत सर्व लाईन आपण कंप्लीट करणार आहोत. 3 पांढरे मोती टाकून सर्व मोत्यातून एकदा सुई फिरून घ्यायची आहे. खालच्या मोत्यातून पण आपण सुई काढून घेणार आहोत आणि 2 पांढरे मोती इथं टाकायचे आहेत आपल्याला. आणि बाजूच्या खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे पुढच्या मोत्यापर्यंत. अशा पद्धतीने आपल्याला 2-2 मोती टाकत ही लाईन आपल्याला कंप्लीट करायची आहे. या लाईनमध्ये आपण सर्व मोती जे आहेत ते पांढरे वापरलेले आहेत. बाजूला पांढरे मोतीला वापरल्यामुळे मधली डिझाईन अगदी उठावदार दिसते, त्यामुळे आपण बाजूला पांढरे मोती वापरायचे आहेत, जेणे की मधली जी कलरची डिझाईन आहे ती खूप सुंदर वाटते यामुळं. तर ही या इथं एक बाजू आपली कंप्लीट झाली आहे. सेम याच पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या बाजूला करायचं आहे, या बाजूला. तर हे पहा इथं करून घेतलं आहे मी आणि हे पाटाचा वरचा भाग इथं कंप्लीट झाला आहे. तर इथं किती चौकोन झाले मोजून घ्या. 1 2 3 4 5 झालेत आणि आडवे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 असे आणि 5 असे चौकोन झाले इथं. तर सेम याच मापची आपल्याला आणखीन एक पट्टी बनवायची आहे. पाच आणि 9 या मापचीच एक पट्टी आपण बनवली इथं. हे पहा पांढऱ्या मोत्यानी आणि बाजूला गोल्डन मोती लावून सेम याच मापची मी दुसरी पट्टी बनवली आहे, जो की आपल्याला पाटाचा खालचा भाग मिळतो इथं. तर हे दोन्ही भाग आता आपण इथं जोडून घ्यायचे आहेत. एक एक गोल्डन मोती टाकत आपल्याला दोन्ही भाग जोडायचे आहेत. एक गोल्डन मोती टाकून वरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आहे. त्यानंतर परत एक गोल्डन मोती टाकायचा आणि आता परत खालच्या मोत्यातून गोल्डन मोत्यातून आणि वरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई फिरून घ्यायची आहे. चार 5 मणी फिट होईपर्यंत हे मणी असे घसरतात जोडताना. एकदा एक भाग जोडून झाला की मग सहज आपण जोडू शकतो. सर्व मोत्यातून सुई फिरून घेतली आहे आणि पुढच्या मोत्यातून सुई काढली. आता परत इथं एक गोल्डनचा मोती टाकायचा आहे आणि सर्व मोत्यातून आपण सुई फिरवून घेणार आहोत. या पद्धतीनं एक एक गोल्डन मोती टाकत आपल्याला हे दोन्ही भाग जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. गोल्डन मोती टाकून सर्व मोत्यातून सुई फिरवायची आहे. तर या पद्धतीनं एक एक गोल्डन मोती टाकत आपण तिन्ही बाजूनीही जोडून घ्यायचे. एक बाजू आपण मोकळी ठेवायची आपल्याला. तर हे पहा तिन्ही बाजूनी जोडून घेतले आणि एक भाग जो आहे तो मोकळा सोडला आहे. तर यात काय करायचं आपल्याला, अगदी सेम त्याच मापचा एक पुष्टा घ्यायचा आहे थोडा छोटा आणि त्याला काय केलं आहे मी, जी आपली चिकट टेप असते मोठ्या साईजची ती सर्व बाजूने लपेटून घेतली आहे. कारण यासाठी तुम्ही याआधी पाहिलं असेल की मी या वस्तू ज्या आहे 4-5 महिन्यांनी वॉश करत असते. तर धुतल्यानंतर तो पुष्टा
म्हणजे खराब होऊ नये त्यासाठी अशी चिकट टेप त्याला लावून घेतली आहे. त्यामुळे त्या पाण्याने भिजला तरी तो पुष्टा खराब होणार नाही. मोठ्या साईजची जी चिकट टेप असते ती याला लावली आहे. आणि हे आतमध्ये बसवल्यामुळे जरी मला नंतर खराब झाल्यानंतर धुतलं तरी पण तो पुष्टा भिजणार नाही आहे. त्यासाठी अशी चिकट टेप इथं लावली आहे मी त्याला. आणि आता परत आपण राहिलेला भाग एक एक गोल्डन मोती टाकत जोडून घ्यायचा आहे. तर हा भाग इथं जोडून झाला आहे. आता आपल्याला इथं पाय बनवायचा आहे. तर ह्या 3 चौकोनवर आपण पाय बनवणार आहोत. निळे 3 मोती टाकलेत मी आणि खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढली. पाय बनवताना त्या बाजूचा एक पांढरा मोती आणि या बाजूचा एक पांढरा मोती सोडून त्याखाली पाय जोडायला सुरुवात केली आहे. 2 निळे मोती टाकून बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढली आहे. 4ही बाजूने असे आपल्याला चौकोन करून घ्यायचे आहेत. आता खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आहे. 2 निळे मोती टाकायचे आहेत आणि बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आहे. हा आपला तिसरा चौकोन बनून झाला आहे आणि या बाजूचा हा शेवटचा आहे. तर खालच्या मोत्यातून सुई काढून बाजूच्या निळ्या मोत्यातून सुई काढायची आहे. आणि आता इथं एक निळा मोती टाकून ही बाजू कंप्लीट होणार आहे. एक निळा मोती टाकून बाजूच्या निळ्या मोत्यातून आणि खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढली आहे. तर इथं पहिल्या चौकोनची लाईन इथं कंप्लीट झाली आहे. सेम याच पद्धतीने आता वरती आणखीन एक लाईन आपल्याला करायची आहे. तर असे 3 आपल्याला करायचे आहेत. तर इथं तुम्हाला चौरंग दाखवते मी. चौरंग करताना असं बरोबर चौरस डिझाईन आपल्याला बनवायची असते. जी की आपण पाटाची बनवली तशीच, फक्त इथं चौरस आकार घ्यायचा आहे आणि गोल्डन मोत्याने जोडून घ्यायचं आहे आणि तिचे पाय जे आहेत अशा पद्धतीने आपल्याला करायचे आहेत. तर मी तुम्हाला इथं पाय कसा बनवायचा ते सांगते चौरंगाचा. एक चौकोनची लाईन केल्यानंतर त्यावर आणखीन एक चौकोनची लाईन करायची निळ्या मोत्यानं. 3 निळे मोती टाकायचे आहेत पहिल्यांदा. त्यानंतर बाजूच्या मोत्यातून सुई काढायची आहे आणि 2 निळे मोती टाकून बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. खालच्या मोत्यातून सुई काढल्यानंतर परत निळे 2 मोती टाकायचे आहेत. बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून सुई काढायची आहे. आणि आता पुढच्या खालच्या मोत्यातून सुई काढून घेणार आहोत आपण. हा शेवटचा चौकोन आहे या लाईनमधला. तर एक निळा मोती टाकून या तिन्ही पण मोत्यातून आपण सुई काढून वरच्या दिशेने घ्यायची आहे. तर इथे 4 मोती मिळतात. तर या 4 मोत्यामध्ये 4 गोल्डनचे मोती अशा पद्धतीने आपल्याला फिट करायचे आहेत. म्हणजे चौरंगाचा पाय जो तयार होतो. या निळ्या मोत्यामध्ये गोल्डनचे 4 मोती टाकायचे आहेत. आता आपण पाटाचा पाय बनवत आहोत. तर ही डिझाईन सेम अशी पुढं 2 वेळेस आपल्याला करायची आहे. तर सुई परत आपल्याला खालच्या दिशेने न्यावी लागेल. मी तुम्हाला चौरंगाचा पाय दाखवत होते, त्यामुळे ही डिझाईन मी आधी पूर्ण एक बाजूने कंप्लीट करून घेतली आहे. तर सेम अशीच आता परत निळे 2 मोती टाकून बाजूच्या निळ्या मोत्यातून आणि खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आहे. हे पहा अशा पद्धतीनं. त्यानंतर पांढऱ्या मोत्यातून सुई काढली आहे आणि इथं 2 निळी मोती टाकून बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून सुई काढून वरच्या दिशेने घ्यायची आपल्याला.
परत निळे 2 मोती टाकलेत मी. खालच्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढायची आहे. हा तिसरा चौकोन चालू आहे आपला. आता या लाईनमधला हा शेवटचा चौकोन आहे. इथं फक्त एक निळा मोती बसेल आणि आता या तिन्ही मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आहे. सर्व मोत्यातून सुई काढून परत आपण खालच्या दिशेने न्यायची आपल्याला आणि सेम याच पद्धतीनं आणखीन एक चौकोनची लाईन आपल्याला इथं करायची आहे. अशा 3 लाईन होणार आहेत. ह्या 2 झाल्या आणि ही तिसरी आहे, जी की आपण दुसरी बनवली त्याच पद्धतीने आपल्याला तिसरी लाईन बनवायची आहे. तर मग असा पाटाचा पाय तयार होतो. तर ह्या दोन्ही बाजूने असे पाटाचे पाय आपल्याला इथं बनवायचे आहेत. तर हे दुसरा पाय बनवताना आम्ही आधी खालच्या तिन्ही पण लाईन चौकोन बनवून घेतलेत. मी तुम्हाला चौरंगाचा पाय बनवायचा दाखवत होते, त्यामुळं वरची डिझाईन मी लगेच बनवून घेतली. तर तुम्ही अशा आधी 3 बनवून घ्या आणि त्यावर परत असे 3 चौकोन करून पाय बनवू शकता. तर अशा पद्धतीनं आपले चौरंग आणि पाट जे आहेत ते तयार झाले आहेत. अतिशय सुंदर अशी ही डिझाईन झालेली आहे. तर हे पाट चौरंग आणि संपूर्ण ही मोत्याची भातुकली याची डिझाईन तुम्हाला आवडली आहे का? मला खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा. आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा, कारण तुमच्या सपोर्टची सुद्धा मला तेवढीच आवश्यकता आहे. तर तुमचाच सपोर्ट असेल तर मी अशा डिझाईन आणखीन घेऊन येऊ शकते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि जर तुम्हाला हा रुपद ऑर्डर करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला फक्त मेसेज करायचे आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.